बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचं हे 5th पेज, त्याच्यातला 8th प्रॉब्लेम. अ पर्सन बाईज अ लॉटरी तिकीट इन 50 लॉटरीज in each of which his chance of winning a prize is 1/100. 1/100 त्याचा तिकीट जिंकण्याचा चान्स आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ही विल विन अ प्राइज ॲट लिस्ट वन्स, एक्झॅक्टली वन्स, ॲट लिस्ट ट्वाइस. म्हणजे कमीत कमी एकदा, करेक्टली एकदा, कमीत कमी दोनदा. कॅपिटल एस काय घेतो आपण? नंबर ऑफ विनिंग प्राइजेस, किती वेळेस घेतलं ते. आणि त्याची प्रोबॅबिलिटी काय? मग प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग अ प्राइजेस ही दिलेली आहे तुम्हाला. किती येते? 1/100. पी इज इक्वल टू 1/100. तर क्यू काय येत असतं? 1 - पी, दॅट इज 1 - 1/100. म्हणजे 100 - 1 दॅट इज 99/100. एन किती आहे? 50 तिकीट आहेत लॉटरीचे, म्हणून एन इज इक्वल टू 50. आपल्याला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन असं लिहिता येतं. एक्स हॅज द बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन सच दॅट द पॅरामीटर्स एन, पी. एन आहे 50, पी आहे 1/100. फॉर्म्युला लिहायचं मग. देअरफॉर पी एम एफ ऑफ एक्स इज, हा आपला फॉर्म्युला. त्याच्यामध्ये एनची व्हॅल्यू, पी आणि क्यूची व्हॅल्यू मांडली. एनची व्हॅल्यू आहे 50, दॅट इज 50 CX, 1/100 एक्स इंटू 99/100. क्यूची व्हॅल्यू 50 - एक्स, त्याचा पॉवर. या 99/100ला काय केलं मी? 1/100 इंटू 99 केलं. म्हणजे 1/100 रेस टू 50 - एक्स आणि 99 रेस टू 50 - एक्स. बेस इक्वल आहे की नाही. म्हणजे पॉवरची फक्त ॲडिशन होईल. प्लस एक्स मायनस एक्स कशाला? फक्त 50 पॉवर राहील. म्हणजे 50 CX इंटू 1/100 रेस टू 50 इंटू 99 रेस टू 50 - एक्स ॲज इट इज राहिला. आता पहिली प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी दॅट पर्सन विल विन प्राइज ॲटलिस्ट वन्स. ॲटलिस्ट वन्स म्हणजे कमीत कमी एकदा. याचा अर्थ जास्तीत जास्त किती वेळेस त्याला किती चान्स दिलेले होते? तेवढे सगळे चान्स आहे की नाही. किती चान्स आहे? तितके चान्स. आता तितके सगळेच काढणं आहेत का? शक्य नाही. म्हणून काय करायचं? 1मधून 1पेक्षा कमीची प्रोबॅबिलिटी मायनस करायची. ॲटलिस्ट वन्स याचा अर्थ प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. म्हणजे 1 पासून 50 पर्यंतची प्रोबॅबिलिटी आपण काढणं आणि पुन्हा त्याची बेरीज करणं शक्य नाही. मग इथं 1ची प्रोबॅबिलिटी निघते. मग 1पेक्षा कमी असलेली प्रोबॅबिलिटी कोणती आहे? 0ची. म्हणजे 1मधून जर ती आपण प्रोबॅबिलिटी मायनस केली तर आपल्याला हे उत्तर मिळतं कॉम्प्लिमेंटरी प्रोबॅबिलिटी घेऊन. आणि 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 1. एक्स लेस दॅन 1 म्हणजेच काय? 0. दॅट इज 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ 0. 1 मायनस इथं जिथं एक्स आहे त्या ठिकाणी फक्त 0 मांडायचा. म्हणजे 50 C0, 1/100 रेस टू 50, 99 रेस टू 50 - 0. 50 - 0 इज 50. NC0 हा 1 असतो. म्हणजे हा 50 C0 आला 1. हा 1 ॲज इट इज. 1 मायनस हा झाला 1, 1/100 रेस टू 50, 99 रेस टू 50. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 दॅट इज ॲटलिस्ट वन्स. प्राइज जिंकण्याची जी प्रोबॅबिलिटी ती 1 मायनस हे दोघांचा पॉवर इक्वल आहे, म्हणून त्याला आपण 99/100 ब्रॅकेट रेस टू 50 असं करू शकतो. आता आपण ह्याचा 50 पॉवर करू शकत नाही. नुसतं 100चा जरी 50 पॉवर राहायचा झाला तर किती 0 घ्यावं लागतील? 100 0 घ्यावं लागतील. 50 इंटू हे 2 म्हणजे 100 0 आपण लिहू शकत नाहीत, काढू किंमत शकत नाहीत. याच पद्धतीने त्याला लिहिता येईल. आता सेकंड काय त्याच्यातलं? पर्सन विन एक्झॅक्टली 1 प्राइज. एकच, म्हणजे जिथं एक्स आहे तिथं फक्त काय मांडायचं? 1 मांडायचं बस. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1. दॅट इज 50 C1, 1/100 रेस टू 50, 99 रेस टू 50 - 1. एक्सची व्हॅल्यू इथली 1. NC1ची व्हॅल्यू एन असते. त्याच्यावरून 50 C1ची व्हॅल्यू आली 50, 1/100 रेस टू 50 ॲज इट इज. हे झाले 49, म्हणजे 99 रेस टू 49. हे असंच राहणार आहे, फक्त त्याला व्यवस्थित लिहून काढलं बस. हे झाले 50. ह्याला 99 49 ह्याच्यासाठी केलं की ह्या दोघांना एकत्र लिहिता येईल म्हणून, आहे की नाही. म्हणजे 1/100 रेस टू 49 केलं आणि एक डिनॉमिनेटरचा 100 बाजूला काढला. म्हणजे 50/100, 1/100चा 49 पॉवर झाला. इथला 1 इकडे ॲडजस्ट केला आणि 99चा 49 पॉवर. 50/100 झाली 1/2 आणि ह्या दोघांना एका ठिकाणी घेतलं म्हणजे 99/100 ब्रॅकेट रेस टू
49. म्हणजे एक्झॅक्टली 1 टाईम जर त्याला लॉटरी जिंकायची असेल तर ती आली प्रॉबिलिटी 1/2 इंटू ब्रॅकेट 99/100 ब्रॅकेट रेज टू 49. आता ॲटलिस्ट ट्वाईस म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 2. ग्रेटर दॅन इक्वल टू 2 कसं काढणार? 1मधून 2पेक्षा लहानची प्रॉबिलिटी मायनस करायची. 2पेक्षा लहान कोण कोण आहे? 0 आणि 1 आहे, आहे की नाही? म्हणजे 1 मायनस प्रॉबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 2. कोण कोण आहे त्याच्यामध्ये? प्रॉबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0, इट इज 1 मायनस प्रॉबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 आणि एक्स इज इक्वल टू 1. ॲक्च्युली ह्या दोन्ही प्रॉबिलिटी काढलेल्या आहेत. जर तुम्हाला हे जर तिन्ही प्रॉब्लेम 4 मार्काला आले तर ही 0ची आपल्याजवळ 0 करून काढून घ्यावं लागेल, आहे की नाही? इथं ह्याच्यातलं घेतलेलं आहे आपण, इथं घेतलेलं आहे ते. आणि मग ही 1चं 1 मायनस एक्सची किंमत 0 मांडली ह्या दोन ठिकाणी, एक्सची किंमत दोन ठिकाणी ह्या 1 मांडली. 50C0 दॅट इज NC0 1 असतो, हा 1 ॲज इट इज आहे प्रत्येक ठिकाणी. 1/50चा 1/100चा 50th पॉवर, 99चा सुद्धा काय झाला 50th पॉवर. NC1ची व्हॅल्यू किंवा 50C1ची व्हॅल्यू ही आली 50. 1/100चा हा 50th पॉवर, 99चा हा 49th पॉवर झाला. त्याला आता लेस पॉवर आपण कॉमन घेतो. इथं 99चा 49 पॉवर आहे आणि 1/100चा म्हटलं 50 पॉवर आहे. हा 1 ॲज इट इज मायनस 1/100चा 50th पॉवर कॉमन घेतला आणि 99चा 49th पॉवर कॉमन घेतला. म्हणजे इथं एक 99 शिल्लक आहेत ते घेतले इथं 99. ठीक आहे, इथं हे एक 99 आणि हे दोन्ही इथले कॉमन आहेत म्हणजे हा 50. हे 99 आणि 50 यांची ॲडिशन करा, 149 आली. म्हणजे 1 मायनस हे ॲडिशन 149 इंटू 99 रेज टू 49 डिवायडेड बाय 100 रेज टू 50 हे आलं ॲन्सर. 12th पहा त्याच्यातलं. गिवन एक्स हॅज अ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन सच दॅट एन अँड पी पॅरामीटर. आता त्यात 3-4 छोटे आहेत पहा. इफ एन इज इक्वल टू 10, पी इज इक्वल टू 0.4, फाइंड ई ऑफ एक्स अँड व्हेरियन्स ऑफ एक्स. एक एक इथं घेऊन टाकू. हा एक नंबर एन दिलेला आहे 10, पी आहे 0.4. याच्यावरून क्यूची किंमत काढायची, 1 मायनस पी असते म्हणजे 1 मायनस 0.4 हाला 0.6. ई ऑफ एक्स काढायचा. ए ऑफ एक्सचा फॉर्म्युला आहे एन पी. हा एन आहे 10, पी आहे 0.4 म्हणजे हे 4 इंटू 10 झाले 40, एक डेसिमल मागे म्हणजे 4. व्हेरियन्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला असतो एन पी क्यू. म्हणजे हे 10, 0.4 आणि क्यूची व्हॅल्यू आली. ह्या तिघांचा गुणाकार करा. 6 चोक 24 10 240ला 2 डेसिमल मागे सरका म्हणजे 2.4 संपलं. सेकंड मध्ये पी दिलेली आहे, ई ऑफ एक्स दिलेला आहे. पी आणि ई ऑफ एक्स दिलेला आहे. तर काय काय काढायचं आहे तुम्हाला? एन आणि व्हेरियन्स ऑफ एक्स, आहे की नाही? मग आता ई ऑफ एक्स दिलेला आहे, त्याचा फॉर्म्युला असतो एन पी. म्हणजे एन इंटू पीची व्हॅल्यू आहे 0.6, ठीक आहे. आणि ई ऑफ एक्स किती आहे 6, म्हणजे एन इंटू 0.6 इज इक्वल टू 6. एनची व्हॅल्यू काढण्यासाठी हा 0.6 डिनॉमिनेटरमध्ये घ्यावा लागेल. म्हणजे 6/0.6 आला म्हणजेच 10 आला. इथला डेसिमलवरून वर घ्या 0, ते झाले 60/6 दॅट इज 10. क्यूची किंमत काढायची आपल्याला लगेच त्याच्यावर, कारण की व्हेरियन्स काढायचा आहे म्हणून क्यू लागतो. 1 मायनस पी आहे 0.6 म्हणजे 0.4 आला. व्हेरियन्स ऑफ एक्स एन पी क्यू फॉर्म्युला आहे. एनची व्हॅल्यू आहे काढली आपण 10, पी आहे 0.6, क्यूची व्हॅल्यू काढली आहे. पुन्हा तेच उत्तर आलं तुमचं 2.4. थर्ड त्याच्यातलं N25 आहे. ई ऑफ एक्स 10 दिलेला आहे. तर तुम्हाला एस डी काढायचा आहे. पी आणि एस डी. पी तर काढावाच लागतो आधी. पहा ई ऑफ एक्सचा फॉर्म्युला एन पी म्हणजे N25 आहे म्हणजे 25p इज इक्वल टू 10. पीची व्हॅल्यू काढण्यासाठी 10ला 25ने डिवाईड करावं लागेल. 5ने डिवाईड कर दोघांना 2/5 आलं. क्यूची किंमत काढली 1 मायनस पी दॅट इज 1 मायनस 2/5 म्हणजे ते झाले 3/5. हे 5 मायनस 2 म्हणजे 3/5. आधी व्हॅरियन्स काढावं लागेल तरच एस डी निघेल. व्हॅरियन्सचा फॉर्म्युला असतो एन पी क्यू. एन आहे 25, पी आहे 2/5, क्यू आहे 3/5. 5 इंटू 5 25 कॅन्सल झाले. 2 इंटू 3 6 आला व्हॅरियन्स.
आणि एस डीचा फॉर्म्युला असतो अंडर रूट ऑफ व्हेरियन्स, आहे की नाही. तो आपल्या आधीच्या चॅप्टरमध्ये हाच फॉर्म्युला होता. म्हणजे रूट 6 हा झाला एस डी किंवा स्टँडर्ड डेव्हिएशन. त्यातलं आता फोर्थ अजून एक लास्टचं राहिलं. एन इज इक्वल टू 10 आहे, ई ऑफ एक्स 8 आहे, तर व्हेरियन्स काढायचा आहे की नाही. तर ई ऑफ एक्सचा फॉर्म्युला एन पी आहे. एन आहे 10, पी माहीत नाही, 8 ई ऑफ एक्स आहे, 10 डिवाइड करा म्हणजे पीची व्हॅल्यू आली 8/10, ती आली 0.8. क्यूची व्हॅल्यू 1मधून त्याला मायनस करा, 1 - 0.8 ते झालं 0.2. व्हेरियन्सचा फॉर्म्युला असतो एन पी क्यू. एन आहे 10, पी आहे 0.8, क्यू काढला आपण 0.2, 8 2 16, 160 झाले, 2 डेसिमल मागे सारखा म्हणजे 1.6, हे आलं 1.6. ठीक आहे, थांबून